कुतय आमच्या आदू कुतू जायचं इकडं बघा. सगळी केस वाढते. कशाला आली तू मध्येच, कशाला आली म्हणाव तू मध्येच, कशाला आली म्हणाव मम्मा तू आम्हाला डिस्टर्ब करायला. कुठं जाऊया, कुठं जाऊया. हे बघा, हे बघा आमच्या आदूच्या बाप्पाचे डेकोरेशन. वडलं वडलं, जिसकी भीती है वही हो रहा है. जिसका डर नाही, जिसकी भीती है वही हो रहा है. बाप्पाचं डेकोरेशन आज आम्ही यावर्षी आवडतं घेतलंय, कारण आदू शेठ आमचे सगळं ओढाओढी करतायत. सगळी ओढाओढी करतायत. कशी करतायत. ही आहे आदूची दीदी आणि आदूची मम्मा. होय की नाही, मम्मा कुठे. आणि इकडे आदूचा काका. काकाकडे आदू जातच नाहीये. काकाकडे आदू जातच नाही. काय केल्या काकाने लय प्रयत्न केले. होय आदुडी, का जात नाही ग, का जात नाही, का जात नाही. इकडे बघा आदूपेक्षा मोठा टेडी आहे. कोणाकडे टेडी, कोणाकडे टेडी. कसं करतोय, कसं करतोय. काय विसरलंय आमच्या विड्यामध्ये, काय विसरलंय सांग, काय विसरलंय. काय चाललंय आदू, काय चाललंय. आगाऊपणा चाललाय. हा काय चाललंय. माग सारखं वा. बाळासारखं व्यवस्थित सेंटर बघ. त्या साईडला नाही, बरोबर आहे. तसं नको, उचलून सरकवा. कपडा पण जातो ना, कपडा पकडा तुम्ही निलेश. ते आसनच आहे ना, बाकी सामान खाली ठेवता येईल. काढ. दुसरा आहे ना जुना कपडा. गणपती बाप्पा. गणेश 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 मोरया. देवानंतर लावा. देवाला कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. रे बाप्पा मोरया रे, मोरया 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 रे बाप्पा मोरया रे. करोणी यज्ञं सकलं परस्परि नारायणाय
पूजा झाली, आरती झाली आणि मग व्यवस्थित सगळं निवांत झाल्यानंतर बाप्पांचा नैवेद्य दाखवलेला आणि बाप्पांच्या सजावटीचा फोटो काढला आणि सोबत व्हिडिओसुद्धा. कारण एवढी आरास सजवली आहे तर व्हिडिओ तर बनत आहे बॉस. छान वाटत होतं, मन प्रसन्न वाटत होतं. घरामध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा होती बाप्पांच्या आगमनाने. असं वाटत होतं की एक प्रसन्नता सगळीकडे पसरलेली आहे आणि ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती झळकत होती बरं का. छान अशी आरास केलेली आहे. यावेळेला आरास थोडीच केलेली आहे, जास्त जागा न घेता, कारण आदू छोटा असल्यामुळे तो सगळी ओढाओढी करतो. यावर्षी पहिल्यांदा असं झालं की मला उकडीचे मोदक करताच आले नाहीत, हात दुखत होता म्हणून. मी आपले चॉकलेटचे मोदक चिकूसाठी आणि खीर करून नेली गव्हाची. कधी न येणारा आदू काकाकडे आल्यामुळे काका जाम खुश होता. त्याच्यासोबत फोटोशूट आणि व्हिडिओ चालले होते प्रूफ राहावा म्हणून. त्यानंतर आमचे आदू शेठ भुक्यावले होते. मग इकडे घंटी खातायत, एका हातात मोदक आहे बाप्पांचा आणि तो छोटा बाप्पा खातोय. छोटा बाप्पा मोदक खातोय तोपर्यंत सगळ्यांना पोटामध्ये भूक लागायला लागली होती. 12 वाजून गेले होते आणि आम्ही दोघी आत्या आणि भाची किचनमध्ये आलो तर हळूच आमची चिक्कू आहे ती मोबाईल चालू करून पुढे आली होती की मोबाईल ठेवून मी ऑनच आले होते बहुतेक, त्यामुळे लगेच तिने शूट करायला घेतलं. तर चिक्कू आमची मोबाईल घेऊन आल्यानंतर इकडे चिक्कूची मम्मा आणि मी धावपळ चालू आहे. 4 गॅसवरती 4 गोष्टी चालू. तिकडे येळवण्याची शेक चालू आहे, इकडे आदूसाठीची पिवळी शेक केलेली आहे. एका गॅसवरती कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कांद्याचं पीठ भिजवलेलं आहे. इथे आदूचा खाऊ मध्येच खाऊन त्याने अर्धवट ठेवलेलं आहे. एका गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि इकडे हे कणिक भिजवून आणि पुरण वाटून दिला होता मी उज्ज्वलाला. कणिक तिनेच भिजवली होती. तर तिच्या पोळ्या चालू आहेत. मी इकडे पापड आणि कुरड्या तळते. तेल गरम झालेलं आहे आणि खूप धावपळ करून पुढची कामं काही होती त्यामुळे स्वयंपाक पटापट केला. तोपर्यंत बाकीच्या पोळ्या होत्या त्या उज्ज्वलानं लाटून घेतल्या. उज्ज्वला तेलावरती पोळ्या करते जसं आमच्या गावी करतात त्या पद्धतीने. उज्ज्वलासुद्धा खूप हुशार आहे स्वयंपाकामध्ये, अगदी सुगरण म्हटला तरीही चालेल. त्याच्यामुळे तिच्याकडे गेलं की बिनधास्त असते मी. जेवणाच्या गोष्टींचा किंवा जेवणाच्या पदार्थांचं काहीही टेन्शन नसतं. अगदी हक्काचं घर असल्यासारखं आम्ही वावरतो. आणि बऱ्याच गप्पा गोष्टी होत होत्या बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे. तोपर्यंत इकडे पोळ्या होत होत्या गप्पांमध्ये, इकडे कांदा भजी होत होते. बाहेरून आवाज येत होता, जेवण झालं का, स्वयंपाक झाला का. मुलांना भुका लागल्या होत्या, मोठ्यांनाही कधी जेवायला मिळायचं ही ओढ होती. तर असा हा गणपती बाप्पांच्या आगमनाचा सोहळा जल्लोषामध्ये पार पडलेला आहे. आणि आता स्वयंपाक तयार झालेला आहे. बाप्पांना नैवेद्याचं ताट केलं की सगळ्यांना जेवण वाढायला मोकळं. तुम्ही सुद्धा या गरमागरम जेवायला. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बाप्पांच्या सोहळ्याचा लाईक, शेअर आणि कमेंट. पुन्हा भेटू. गणपती बाप्पा मोरया.